Cosmetic rehabilitation of blind eye. Vaishali Kadam, a young woman, lost her right eyesight at the age of 13. An accident while playing. Years of vision loss. Multiple doctors and no respite. After few years, Vaishali got married and her husband refused to give up. More doctors, more efforts, and still searching for hope. Their journey led them to Oasis Eye Care Center, located at Thane, Maharashtra, and under the guidance and care of Dr. Anuradha Iyer, a successful surgery was performed with implant placement for the right eye, following which Vimal Mehra, an ocularist, made and fitted the prosthetic eye. Her right eye was beautifully restored, so natural that no one can tell it's artificial. माझ्या डोळ्याला मी 12-13 वर्षाची असेल तर खेळता खेळता मार लागला होता, खडा लागलेला. खडा लागल्यामुळे माझा डोळा आधी लाल झालेला. लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू ती व्हाईट टीक यायला लागली. आम्ही खूप दवाखाने केले पण माझा कुठेच इलाज झाला नाही त्याच्यावरती. खूप प्रयत्न केले. हळूहळू माझी दृष्टी ह्या डोळ्याची गेली. मला ते दिसतच नव्हतं. जवळजवळ मी 18 ते 20 वर्षाची होईपर्यंत आम्ही दवाखाना केला. पण डॉक्टर बोलले की नाही आता हिचा डोळा पूर्णच हे झाला, हिला दिसणारच नाही. तर त्यावेळेस तेवढं काय एवढं हे नव्हतं की बाबा अशी जी सर्जरी आहे, जी मी आत्ता सर्जरी केली ती होईल, तसे उपाय नव्हते. त्यामुळे आम्ही हा विषय बंद केलेला. त्याच्यानंतर माझं लग्नाचं वय झालं. लग्नाचं वय झाल्यानंतर माझ्या वडिलांना टेन्शन आलं की माझ्या मुलीचा डोळ्याचा असा प्रॉब्लेम आहे, तर हिचं लग्न कसं होणार. पण काहीतरी नशिबात असल्यामुळे माझं झालं लग्न. लग्नानंतर पण माझ्या मिस्टरांनी लग्न झाल्यावर 2 वर्षांनी प्रयत्न केले जेणेकरून लेन्स टाकून ते जो मोतीबिंदू आहे तो तिचा झाकला जाईल. तो पण प्रयत्नाला आम्हाला काही यश नाही मिळालं. मग आम्ही तरी पण विषय सोडून दिला की जाऊ दे. मिस्टर बोलले जाऊ दे, तुझा डोळा आहे तसाच आता राहील, असंच तो आयुष्यभर समज. पण देवाची काहीतरी कृपा असेल म्हणून आत्ता माझ्या डोळ्याला त्रास व्हायला लागला गणपतीनंतर की तो लाल आणि त्याच्यातून पाणी यायला लागलं. म्हणून आम्ही अय्यर मॅडमकडे ठाण्याला आलो. आल्यानंतर मॅडमनी मला सांगितलं की सर्जरी करावी लागेल. सर्जरी केल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर तुमचा जो डोळा आहे तो याच्यासारखा होईल. मला ते खरं नव्हतं वाटत की असं माझा डोळा होईल का नाही, मला खरंच नव्हतं वाटत. पण माझे मिस्टर बोलले आपण करू सर्जरी, कारण तुझा जो आधीचा डोळा होता तो खूपच बारीक आणि खूपच क्रॉस गेलेला होता. मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं की त्याची मुवमेंट सेम राहील, 40-50% अशी मुवमेंट राहील, तरी पण मला खरं नव्हतं वाटत. मिस्टर बोलले आपण करून तर टाकू, जो डोळा तुझा पहिला होता त्याच्यामध्ये थोडा तरी बदल होईल. पण ज्यावेळेस ऑपरेशन झालं आणि अशा प्रकारे जे सक्सेस झालं तेव्हा मला खरंच नाही वाटलं की माझा डोळा असा होऊ शकतो ना, मला अशी हे येऊ शकते, असं मला म्हणजे हेच नाही वाटलं. आणि मॅडमनी सांगितलेलं की 3-4 महिन्यानंतर तुमची मुवमेंट सेम राहील. पण माझी जी मुवमेंट आहे ती लवकरात लवकर झाली आणि असं कोणाला वाटत पण नाही की मला या डोळ्यात दिसतो की नाही दिसत. याच्या आधी मी जायची जेव्हा माझा डोळा तसा होता, ज्यामध्ये दिसत नव्हता किंवा क्रॉस होता, प्रत्येक जण माझ्याकडे बघत बसायचं ना, मला विचारायचा की तुझ्या डोळ्याला काय झालंय आणि असं का. कारण की जी व्हाईट टीक होती डोळ्यात ती स्पष्टपणे दिसून यायची. मला एकदम कसं तरीच व्हायचं कोणी पण विचारल्यावर. मग कुठे गेल्यावर पण मला असं लाजिरवाणं व्हायचं. पण आता ही जी सर्जरी केल्यानंतर मी कुठेही गेली तरी मला कोणी विचारत पण नाही. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना बघितल्यावर म्हणजे असं खरं नाही वाटत का हिचं खरंच ऑपरेशन झालंय. आणि खरं बोलायचं तर सगळे असे बोलतात का तू खूप सुंदर दिसते आता. आणि बोललेच मला सगळे की खूप म्हणजे खूप सुंदर, पहिल्यापेक्षा तरी तुझ्यात खूप बदल झालाय, सगळ्यांना आवडते. असं वाईट कोणी बोललेलंच नाही मला. एवढंच की मॅडमला थँक्स. Confidence restored and life renewed. Oasis Eye Care Center, an eye hospital for oculoplastics, aesthetics, and ocular oncology. Look better, see better, and live longer.